तुझी माझी प्रीत एकदा तरी घडल घडल घडल. गावातील हॉटेलमध्ये लावलेली ध्वनिमुद्रिका अगदी उजाडताच राधिकेच्या कानावर आली. नेहमीपेक्षा मोठ्या आवाजाचा कर्णा हॉटेलमध्ये लावला असावा अशी तिची खात्री पटली. त्या गाण्यातील शब्द तिला स्पष्ट ऐकू येत होता. तिनं लक्षपूर्वक ते गाणं ऐकलं. तिला त्यावेळी काय वाटलं कुणास ठाऊक, पण ती खुदकन हसली. कालचा सारा दिवस आणि रात्र अस्वस्थतेत गेली असताना देखील तिला थोडी हुशारी वाटली. त्या नादातच त्या गाण्यातील पहिली ओळ स्वतःशी गुणगुणत ती माडीवरून खाली आली आणि पुटपुटली. ह्या गाण्यातील ही कल्पना आपल्याही आयुष्यात खरी झाल्याशिवाय राहणार नाही. होय, एकदा तरी मास्तर निश्चित भेटतील. कोणत्याही परिस्थितीत त्यांची भेट झाल्याशिवाय राहायची नाही. इतक्यात किसन तिच्याजवळ येत म्हणाला, आत्याबाईच्या गावचा माणूस सांगावा घेऊन आलाय. आणि त्यानं हातानं खूण करीत तो अंगणात असल्याची बातमी दिली. सांग जा आत्याबाईला. राधिकेनं किसनला हे सडेतोड उत्तर दिलं आणि ती स्वयंपाकघरात शिरली. पण त्याच क्षणाला शेवंती अक्का फणकाऱ्यानं तिच्या शेजारून बाहेर आल्या. राधिकेनं रोखून त्यांच्याकडे पाहिलं आणि चुलीवर चहाचं पातेलं ठेवावं म्हणून झपाट्यानं पुढं झाली. कुणीतरी तुझ्या गावचं आलंय, किसननं शेवंती अक्कांना निरोप सांगितला. माझ्या गावचं? शेवंती अक्कांना आश्चर्य वाटलं. कोण र? आणि काय म्हणतो या? आश्चर्यानं तोंडात बोट घालीत त्या माझघरातून बाहेर आल्या. अंगणात एक पोरगेलेसा माणूस उभा होता. शेवंती अक्का समोर आलेल्या दिसताच नमस्कार करून त्यानं सांगितलं, इटुबा पाटलांनी सांगावा दिलाय तुम्हासनी. नवऱ्याचं नाव ऐकता शेवंती अक्का दचकल्या. त्यांनी आजूबाजूला कुणी आहे की काय याची चाहूल घेतली. आजोबा कुठेतरी बाहेर गेले होते हे समजताच त्यांच्या जीवात जीव आला. निरोप जाणून घेण्याच्या उत्सुकतेनं त्यांनी त्या माणसाला विचारलं, काय सांगावं आहे र बाबा? डोक्यावरचा फेटा चाचपून पाहत तो माणूस म्हणाला, पाटील म्हटल्या ती की तुमची भाची आपली सून व्हायलाच पाहिजे, तेव्हा तशी खटपट करा म्हणून शान. काय? शेवंती अक्काच्या काळजात धस्स झालं. भीतीनं त्यांची छाती दडपून गेली. डोळ्यापुढं काजवे चमकू लागले. सर्वांगाला थरकाप सुटला. विठोबानं भलताच निरोप धाडला होता. रखिलीच्या पोराबरोबर राधिकेचं लग्न लावायचा आपला मानस त्यानं शेवंती अक्काच्या कानावर घातला होता. नाही नाही, तसं व्हायचं नाही. भीत भीत त्या माणसाला शेवंती अक्कांनी आपलं उत्तर दिलं आणि त्या झटकन घरात निघून गेल्या. एवढ्यात आजोबा बाहेरून आले. त्या माणसाला अंगणात उभा असलेला बघून त्यांनी कपाळावर आठ्या चढवीत विचारलं, कोण र तू? सांगावा घेऊन आलो या इटुबा पाटलाचा. त्या माणसानं वाकून मुजरा करीत खरं होतं ते सांगून टाकलं. त्यामुळं आजोबा एकदम भडकले. कुणाला आणला सांगावा आणि घरात कुणाला विचारून शिरलास? आजोबांच्या या रागानं त्या माणसाची तिरपीट उडून गेली. काय बोलावं हे त्याला सुचेना. तो इतका घाबरून गेला की पाठीमागच्या भीतीचा आधार घेत एक एक पाऊल टाकीत त्यानं दरवाजाकडील रस्ता सुधारला. निघालास कुठं? कसला सांगावा? आजोबांनी त्याचा कान धरून पिरगाळला. तेव्हा मेलो मेलो असं करीत त्यानं सर्व सांगून टाकलं. जावयाचा हा सांगावा ऐकताच आजोबाचे डोळे संतापानं लाल झाले. त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भेटली. विठोबानं आपला हा अपमान करायचा, आपल्यावर सूड उगवायचा भलता डाव रचला अशी त्यांना शंका आली. तिरस्कारानं त्या माणसाकडे पाहत ते ओरडले, चालता हो. आणि हातपाय आपटीत त्यांनी घरात येत शेवंती अक्कांना विचारलं, काय म्हणतो या नवरा? आजोबांचा आवाज कानावर येताच राधिका एवढ्या मोठ्यांदा दचकली की तिनं चुलीवरून नुकतंच उचललेलं चहाचं पातेलं तिच्या हातून निसटलं. शेजारी उभी असलेली कमळाबाई चित्रातल्या बाहुलीसारखी ही काय भानगड आहे म्हणून डोळ्यावरील पापणी लवू न देता टक लावून सासऱ्याकडे बघू लागली आणि शेवंती अक्काच्या अंगाचं तर पाणी पाणी झालं. खाली मान घालून त्या गप्प उभ्या राहिल्या. त्यामुळं आजोबांचा आवाज आणखी वाढला, तुला त्याचा सांगावा आलाच कसा? आणि माझ्या नातीचं लगीन ठरवणारा ह्यो कोण लेकाचा? तुझं बी अंग असलं पाहिजे त्याला. दादा, शेवंती अक्कांना हा त्यांच्यावर वडिलांनी केलेला भरता आरोप सहन झाला नाही. डोळे विस्फारित त्यांनी वडिलांच्यावर आपली नजर रोखली. तेव्हा आपल्या मिशांवर पीळ देत आजोबा आणखी एकदा गरजले, त्यो किती बी धाक दाऊ दे,
ह्यो फाकड्या कशाला बी भ्याचा नाही. उद्याच्या उद्या त्या सांगलीच्या आबाजी पाटल्याच्या शिवबासंग हिचं लगीन ठरवून येतो. कसा येतूया बघतो तुझा नवरा, आणि तू बी कशी आडवी येतीयास ते बी बघू दे मला. सांगावा येतोय का त्याचा? जित्ती उंबऱ्यात पुरून टाकीन, काय समजलीस? आणि रागारागानं बाहेर निघून गेले. राधिकेनं आजोबांना उलट उत्तर केल्याच्या कालच्या रागात आणखी भर पडली. धुमसणाऱ्या आगीनं जणू एकदम ज्वालामुखीसारखा पेट घेतला. घराण्याच्या इब्रतीनं आपलं जुनं वळण, जुना नावलौकिकपणाला लावायचा ईर्षेचा विडा त्यांनी उचलला. काय रे हे नशीब? शेवंती अक्कांनी ताड ताड आपल्या थोबाडीत मारून घ्यायला सुरुवात केली. विठोबा काय करील त्याचा नेम नव्हता. या धास्तीनं त्यांच्या काळजानं ठाव सोडला. हे वो काय दिवाण साहेब? कमळाबाई लगबगीनं पुढं झाली आणि तिनं शेवंती अक्काचे हात धरले. पण शेवंती अक्कांनी तिचे हात बाजूला झिडकारून दिले आणि दात ओठ खात हाताची बोटे मोडीत त्या म्हणाल्या, ह्या कार्टीच्या पायात नशिबाचा फेरा देव कसा फिरवतो या कुणाला दखल ग बाई. त्यामुळं कमळाबाईनं आजवर जाणून बुजून दातखिळी बसवलेलं आपलं तोंड उघडलं. तिला तिचा संताप आवरता आला नाही. तुम्ही आपल्या बाच खातायचा तशी ती बी आपल्या बाचच खातीया. माझ्या पोरीवर दाटवट खाशीला तर सांगितलं नाही म्हणशीला. वाणी तिनीची एकुलती एक हाय तर ही तरा तुमची. वाटवर पडलेली जतन कराय आणली व्हय तवा ही भाषा. पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. आधीच राधिकेनं बेपर्वाईनं उत्तर दिलं म्हणून भडकून गेलेलं शेवंती अक्काचं डोकं कमळाबाईच्या या अनपेक्षित बडबडीनं आणखीनच तापलं. संतापाच्या भरात आपल्या जिंज्या उपटायचा आव आणि त्या भावजईवर ओरडल्या. तुझी लेक आणि तू दोघी बी काळं करा माझ्या मोहरनं. नाव न ग तुमचं. का म्हण काळं करा? तुमच्या वाणी बाच्या घरचं खात नाही मी. माझ्या घरात हाय मी म्हटलं दिवाण साहेब. कमळाबाईंनीही उत्तराला प्रत्युत्तर दिलं आणि तिनं राधिकेला पोटाशी कवटाळून धरली. शेवंती अक्काचं त्यामुळे पित्त खवळलं. घराण्याच्या इब्रतीसाठी उभा जन्म भावाचा संसार करण्यात घालवून भावजईनं खाण्यापिण्याची भाषा काढावी याचा त्यांना विलक्षण संताप आला. जवळ पडलेलं लाटणं उचलून त्यांनी रागाच्या भरात राधिकेवर फेकण्यासाठी हात उचलला. इतक्यात श्रीपती घरात येत आश्चर्यानं थक्क होऊन म्हणाला, म्हणजे मारतीस कुणाला? का भ्या बी हाय काय कुणाचं? शेवंती अक्कांनी श्रीपतीला पाहताच चपापून मागं घेतलेला हात पुन्हा वर उगारला. पण श्रीपतीनं चटकन पुढं होऊन तो तसाच अडवून धरला आणि बहिणीकडे रोखून पाहत म्हटलं, आज पातूर समजून होतो मी की सारा खेळ नवराच करतोया. पर तू बी त्याला सामील असशील याची दखल आज मिळाली. खबरदार माझ्या पोरीला हात लावशील तर. नाही लगीन झालं तिचं तरी 72, पर मी तिला तुझी सून होऊ देणार नाही. आणि त्यानं शेवंती अक्कांना तिरस्कारानं बाजूला ढकललं. इतक्या झेल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ओरडत घरात घुसला. अक्का, मास्तरांचं लग्न ठरलं. मास्तर लग्न ठरवून आले. आत्ताच मला त्यांनी सांगितलं की आपलं लग्न ठरलं म्हणून. छे, ते कसं शक्य आहे? झेल्या म्हणाला, ते कधीतरी खरं होईल का? मास्तर असं स्वप्नात तरी करतील का? नाही नाही, झेल्या उगाच काहीतरी सांगत आला. राधिकेनं मनस्ताप असह्य झाल्यामुळं डाव्या हाताचं मनगट दाताखाली धरलं आणि आपले डोळे घट्ट मिटून धरले. सारं आभाळ फाटलं असून आपण कुठंतरी एखाद्या खोल दरीत कोसळत असल्याचा तिला भास झाला. मास्तरांचं लग्न ठरल्याची ओझरती बातमी झेल्याकडून समजल्यापासून राधिकेला धरणी ठाव देत नव्हती. शेवंती अक्कांनी क्षणभरही झेल्याला तिच्याजवळ उभं राहून न दिल्यामुळं पोटभर चौकशी करण्याचं सुखही तिला उपभोगता आलं नव्हतं. गेले 2 दिवस तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करत होती. तिच्या सगळ्या भावनांची राख रांगोळी होऊन त्या जमीनदोस्त होत चालल्या होत्या. मास्तरांचाही आधार तुटल्यावर जायचं कुठं? कुणाच्या जीवावर हा त्रास सहन करायचा? राधिका भांबावून गेली. जबरदस्तीनं एखाद्या रानगटाच्या गळ्यात आजोबा आपल्याला बांधून टाकणार याची तिला खात्री पटत चालली. ते भेसूर चित्र एकसारखं नजरेसमोर येऊन तिला अस्वस्थ करू लागलं. तिनं पोटात न मावणारं दुःख अश्रूंच्या रूपाने गालावर ओघळलं होतं ते पदरानं टिपून घेतलं आणि मान वर केली. त्यावेळी बराच अंधार पडत चालला होता. तिन्ही सांज टळून दिवे लागण झाली होती. पण तुळशीच्या कट्ट्यावरून उठून आत जायची तिला इच्छा होईना.
त्या अंधारात सारी रात्र तिथंच बसून एकटीनं आपल्या दुःखावर फुंकर घालायचा मोह तिला अनावर झाला. इतक्यात स्वयंपाकघरात आजोबांचा आवाज आला. सांगलीच्या आबाजी पाटलाच्या पोरासंग आपल्या पुरीचं लगीन ठरवून आलो. 5,000 हुंडा आणि लगीन करून द्यायचं ठरलं. ते ऐकून राधिकेच्या अंगाला कापरं भरलं. तिच्या सौभाग्याची रेग आखली गेली. तिच्या भावनांना कायमची मुरड बसली. लहानपणापासून शिकलेला नवरा करायचं स्वप्न घराण्याच्या इब्रतीसाठी एका क्षणात भंग पावलं. कसल्या तरी भयंकर कल्पनेच्या भावनेनं तिच्या पोटात भीतीचा गोळा उठला. इतक्यात कुणातरी अनोळखी माणसाची मिठी राधिकेच्या कमरेभोवती अकस्मात पडली आणि आधीच भीतीनं गोठून गेलेली राधिका या अनपेक्षित प्रकारानं किंचाळली. पण तिचा आवाज घरात पोचायच्या आधीच विद्युत गतीनं तिला कुणीतरी तिथून उचलली. तिला काही समजायच्या आधीच ती घोड्यावर पालथी पडली आणि घोडा जोराने धावू लागला. गेले 2 दिवस पाळतीवर असलेल्या विठोबानं डाव साधला. सासऱ्यावर सूड उगवायची त्याची फार दिवसांची इच्छा अचानक सफल झाली. राधिकेला आपली सून करून सासऱ्याला कायमचं बदनाम करून टाकायचा त्याचा मोह अशा रीतीनं पुरा व्हायला आरंभ झाला. आनंदातिरेकानं बेहोश होऊन विठोबानं घोडं उधळलं. हा हा म्हणता गावची शीव ओलांडून तो पसार झाला. अगं बाई पोरगी! परसदाराला राधिकेची किंकाळी ऐकून शेवंती अक्का धावल्या खऱ्या, पण तिथं राधिका नसलेली ध्यानात येताच त्यांच्या काळजाला जोराचा हादरा बसला. त्यांनी साऱ्या घरभर धावपळ केली. त्यांच्या मागून कमळाबाई धावली. आजोबाही धावले, पण राधिका कुठंच सापडेना. सर्वांची बोबडी वळून गेली. शेवंती अक्कांनी हंबरडा फोडला. कमळाबाईने भिंतीशी टक्कर घेतली. आजोबांचे डोळे विस्तारले. डोक्यावरचे केस ताठ झाले. पण विचार करीत बसायची ती वेळ नव्हती. हातात काठी घेऊन ते पाय नेतील तिकडे धावत सुटले. त्यांच्या मागून गावातील काही लोकही पळत निघाले. एका क्षणात साऱ्या गावभर ही बातमी पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय झाला. काय? माझी पोरगी? शेतावरून घरी परतणाऱ्या श्रीपतीचं काळीज फाटून गेलं. तो सैरावैरा धावत सुटला. त्याच्या तोंडचं पाणी पळालं. ह्यो मास्तरांचा डाव तर नसल? आजोबांना रस्त्यानं धावता धावता शंका आली. त्यामुळं त्यांनी कोसभर पुढं गेलं असता मागं तोंड फिरवून मास्तरांच्या गावाला जायचा निर्णय एकदम घेऊन टाकला. दात ओठ खात त्यांनी पैज मारली. लेकाचा मोहर दिसू दे म्हणजे राई राई एवढं तुकडं करून टाकतो. एवढ्यात एका दूरच्या गावचा वाटसरू त्या रस्त्यानं जात होता. तो या 4-5 मंडळींना धावताना बघून म्हणाला, काय भानगड हाय वो? पण त्याला समजावून द्यायला कुणालाही सवड नव्हती. प्रत्येक जण विलक्षण उत्सुकतेनं धावत होता. काळजीनं ज्याचं त्याचं अंतःकरण करपून जात होतं. प्रत्येकाचा डोळा राधिकेला शोधायला उतावीळ झाला होता. आजोबा तर वेड्या पिसाटासारखे पळवत नव्हतं, तरी तोंडाला फेस येईस्तोवर धावायचा प्रयत्न करीत होते. त्यांचं तोंड काळवंडून गेलं होतं. त्या माणसानं या मंडळींच्या धावपळीचा अदमासानं कानोसा घेतला. रस्त्यावर त्यानं एक बेफाम वेगानं धावणारा घोडा पाहिला होता. त्याचा आणि या गडबडीचा काहीतरी संबंध असला पाहिजे या भावनेनं त्या मंडळींना थोपवून धरावं म्हणून त्याच्या मागून पळत तो ओरडला. ह्या वाटेनं एक माणूस घोड्यावरनं व्हय, घोडं चौखूर उधळीत पळाला. त्याच्या पुढ्यात काय म्हणतोयस बाबा? आजोबांची थकलेली पावलं पळता पळता थबकली. नजरेनं त्या माणसाचा वेध घेतला. काहीतरी मागमूस लागल्याची समाधानाची रेषा त्यांच्या सुरकुतलेल्या गालावर उमटली. हो हो, 1 घंटा दिकून झाला नाही एवढ्यात बघितलं म्या. ह्या वाटेनं जावा. त्या माणसानं प्रसंग ओळखून आपल्यालाही अस्वस्थता वाटत असल्याचा अविर्भाव आणीत हातानं दिशा दाखवली. झाले. एका क्षणात मास्तरांच्या गावचा रस्ता सोडून ह्या मंडळींचा मोर्चा त्या दिशेनं वळला. पुन्हा मघाची धांदलीची धावपळ सुरू झाली. 4 दिशांनी गावची मंडळी राधिकेच्या शोधासाठी धावू लागली. त्यात शेवंती अक्काही श्रीपती बरोबर पळत निघाल्या होत्या. ह्यो डाव ह्यांचा तर नसल? धावता धावता शेवंती अक्काच्या मस्तकात झिंझिण्या आल्या. आपल्याच नवऱ्यानं सांगाव्याप्रमाणे काही कारस्थान रचून राधिकेला पळवली असणं शक्य आहे याची खात्री मनात डोकावताच त्यांच्या अंगाचं पाणी पाणी झालं. धडधडत्या छातीवर जोरानं आपले दोन्ही हात दाबीत त्या गडी माणसालाही लाजवतील एवढ्या वेगानं पळून जात
घाबऱ्या घाबऱ्या श्रीपतीला उद्देशून ओरडल्या, लगीन लागायच्या आत पोरगी घावली पाहिजे. पाखरावाणी धावत जा मोरल्या वाटणं आमच्या घरला. आणि त्याच क्षणाला ब्रेक दाबून सायकल दाराशी लावीत मास्तरांनी समाधानानं शीळ घालून गुणगुणत घरात प्रवेश केला. 2 घडींचा डाव त्याला जीवन ऐसे नाव, मना सारखा मिळे सौंगडी, खेळा आला मग अवीट गोडी, दुःखाला नचवाव. राधिकेशी आपलं लग्न होणार या भावनेनं मास्तर या 2-3 दिवसात फारच आनंदात होते. त्यासाठी 8 दिवसांची रजा काढून त्यांनी संसाराला लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव करायला आरंभ केला होता. सांगलीहून 2 नवी पातळं देखील त्यांनी तिच्यासाठी आणली होती. काय वाटेल ते करून, प्रसंग येईल त्याप्रमाणे जीवावर बेतणारं कोणतंही धाडस करून ते राधिकेला पळवून आणायला तयार झाले होते. त्यासाठी आपल्या 4-2 गावगुंड मित्रांना त्यांनी सूचनाही दिली होती. विठोबाच्या मनात असा काही भयंकर विचार यायच्या आधीच झेल्याकडून राधिकेला शेतावर नेहमीप्रमाणे पोहायला यायचं सांगून तिथून उचलून आणायचा डाव त्यांनी रचला होता. कारण नसताना आजोबांनी त्यांच्यावर घेतलेला आळ आता पुरा करायचा मोह ते आवरू शकत नव्हते. त्यांचं इतक्या दिवसांचं सरळ मार्गानं जाणारं मन राधिकेच्या प्राप्तीसाठी आता वाटेल तो मार्ग पत्करण्या इतकं बंडखोर बनत चाललं होतं. मास्तरांनी अगदी आनंदानं आपल्या टेबलाचा खण उघडला आणि झेल्याच्या करवी निरोप पोचावा म्हणून त्यांनी राधिकेला पत्र लिहायला सुरुवात केली. प्रिय राधिके, इतक्या दिवस ज्या क्षणाची तू वाट पाहत होतीस तो क्षण आता आपल्या सुदैवानं जवळ येत चालला आहे. आता तू काही झालं तरी माझी होणार. तुझा म्हातारा आजोबा काय वाटेल ते ठरवू दे. पण त्या पत्राच्या या 4-2 ओळी लिहून होतात न होतात इतक्यातच राधिकेच्या घरचा गडी आणि किसन घाबऱ्या घाबऱ्या मास्तरांच्या घरात घुसत म्हणाले, अक्काला कुणीतरी पळवून नेली. तुम्ही तर तिला आणली नाही ना? काय म्हणतोस? कल्पना नसतानाही एकदम अंगावर विजेचा जोराचा धक्का बसावा त्याप्रमाणे ही बातमी ऐकून मास्तरांना हादरा बसला. आ वासून किसनवर नजर रोखीत त्यांनी त्याला गदगदून हलवीत पुन्हा पुन्हा विचारलं, हे काय भलतंच सांगतो आहेस? अगदी खरं आहे. अक्का कुठं आहे लवकर दाखवा. भांबावून गेलेल्या किसनचे डोळे ओलसर झाले. त्यानं साऱ्या घरभर नजर फिरवीत मास्तरांना पुन्हा एकदा तोच प्रश्न केला, अक्का कुठं आहे मास्तर? पण त्याला उत्तर देण्या इतपत मास्तर शुद्धीवर राहिले नव्हते. विठोबा सांगलीला बोलला होता त्याप्रमाणे त्यानं काहीतरी भयंकर कारस्थान रचलं असलं पाहिजे या कल्पनेनं त्यांची छाती दडपून गेली होती. त्यांच्या इच्छा आकांक्षा कायमच्या पिचून गेल्या होत्या. एखाद्या वेड्या माणसाप्रमाणे साऱ्या घरभर धावत त्यांनी राधिकेला मोठमोठ्यानं हाका मारायला सुरुवात केली. इतक्यात भाले बर्चे घेतलेल्या 4-6 लोकांनी विजेच्या वेगानं त्यांच्या घरात घुसत त्यांना दम भरला. पोरगी कुठाय दाव गुमान, नाहीतर आमच्याशी गाठ हाय. मास्तर माणूस तू आणि आडाण्यावाणी असला धंदा करतूस? तू तुझ्या जिंदगाणीवर.